कसा बुच्च्या वेळची घटना होती की व्हिटीवर आजूबाजूला इतकी माणसं होती ना, शेकडो. का नाही त्यांना घेराव केला, का नाही त्यांना पकडलं? आपल्याला लढाईच्या वेळेला वीर हवे असतात, पण लढाईनंतर त्या वीराला, त्याच्या फॅमिलीला खरोखरी सगळीकडे सारखा रिस्पेक्ट मिळतो का? तर ज्ञानाचं, बुद्धिमत्तेचं विचार न करणं, ही जी कपॅसिटी असते ती जेव्हा देशातले नागरिक लास्ट, दॅट इज द पुअरेस्ट नेशन. टुरिस्ट म्हणून गेले त्यांना 50 लाख, आणि जिचा नवरा जिने गमावला. एका सैनिकांनी असं लिहिलं होतं की मी गेल्यानंतर पत्र जेव्हा माझ्या हातात पडेल तेव्हा कदाचित मी तुम्हाला आकाशात ताऱ्याच्या रूपाने बघत असेल. ते वर्ष होतं 1995. काश्मीरमध्ये इंडियन आर्मीचं ऑपरेशन रक्षक सुरू होतं. मात्र याच वेळी दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टन विनायक यांना वीरमरण आलं. आज 30 वर्ष झाली, मात्र तरीही त्यांची गोष्ट काही इथं संपलेली नाही. ती जिवंत ठेवली आहे त्यांच्या मातोश्री वीर माता अनुराधा गोरे यांनी. आज वयाच्या 75व्या वर्षी आपल्या पुस्तकांच्या आणि व्याख्यानांच्या माध्यमातून त्या तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरित करतायत. याच वीरमातेकडून आज आपण सैन्याचे काही न ऐकलेले किस्से आणि वीरगाथा जाणून घेणार आहोत. खूप खूप स्वागत गाजावाजाच्या या खास कार्यक्रमामध्ये. आई, म्हणजे कसा होता, म्हणजे देशप्रेम, राष्ट्रप्रेमाची ही भावना नेमकी कुठून आली आणि कशी सुरुवात झाली या सगळ्याची? खरं तर कुठून आली, कशी आली ह्याला काही उत्तर नसतं. ती उपजतच प्रत्येकामध्ये येते आणि कदाचित ती रक्तामधून आलेली असते. आपल्याला ती फक्त ओळखावी लागते आणि तशी ती विनयमध्ये होती. तर कदाचित माझ्या माहेरची बॅकग्राऊंड थोडीशी अशी आहे, म्हणजे आत्ता रिसेंटली सेनेत कोणीच नाही आहे, पण कोणीतरी असावं. कारण नेने घाट आहे, तिथे कामतेश्वराचं मंदिर आहे, व्यायामशाळा आहे आणि आमच्या घरात तलवार पण आहे सातारच्या वाड्यामध्ये. हो, कोणाची आहे, काय आहे, काहीतरी त्याच्यावर लिहिलेलं आहे, पण मला वाचता येत नाही. आणि ती आम्ही जेव्हा गावाला जायचो आईकडे माझ्या, तेव्हा आम्हाला कोणाला त्याची एवढी क्रेज नव्हती, पण विनय त्या तलवारीशी खेळायचा, तिथून आलं असेल. पण मग मुळात तुम्ही शिक्षिका, मग त्यातनं हे अनुभव आणि राष्ट्रप्रेम कुठेतरी सांगड घातली गेली आणि त्यातनं हे विनयामध्ये उतरलं? मला असं राष्ट्रप्रेम शिकवून होतं वगैरे काही मला माहिती नाही, पण त्याचे बाबा प्रचंड बुद्धिमान होते, गोल्ड मेडलिस्ट होते आणि त्यांचं कामही खूप वेगळ्या प्रकारचं होतं. पण जेव्हा केव्हा ते मुंबईत असायचे तेव्हा सगळीजण मिळून, मला वाटते फार क्वचित घरात असं होत असेल की लोकमान्य टिळकांचं जे पुस्तक आहे गीता रहस्य, त्याच्यामधला काही भाग वाचायचो एकत्रपणे. अरे वा. दुसरी गोष्ट अशी होती की विनय जेव्हा लहान होता तेव्हा माझे मामा आणि मामी आमच्या, म्हणजे मी तेजपाल स्कीम 1 मध्ये तेव्हा आमचं घर असायचं, तेजपाल स्कीम 2 मध्ये ते राहत होतं. दिल्लीवरून ते आले होते आणि माझे मामा 3 विषयात PhD, मामी 2 विषयात PhD आणि त्यांच्या घरी PhDचे गाईड असल्यामुळे असंख्य लोकांचा राबता. त्यामुळे विनयचा त्यांच्याबरोबर वावर, तो पटकन अशी बाउंड्री होता, ती उडी टाकून जाणं, त्यांच्याशी बोलणं. आणि दुसरा एक किस्सा असा आहे, मी म्हटलं ना, असं सांगता येत नाही की अमुक कोणत्या गोष्टीमुळे काय झालं असेल, पण जेव्हा आम्ही पार्ल्यात राहायला आलो, मी पहिल्यांदा शिवाजी पार्कची. अच्छा. तर शिवाजी पार्कला आमच्या घरातून शिवाजी पार्कचं मैदान दिसायचं आणि तिथे भाषण अमुक तमुक सगळा कोल्हाल माहिती. तर अगदी तो लहान असल्यापासून तो ते सगळं ऐकायचा, स्टुलावर उभा राहायचा आणि भाषण देतो. म्हणजे ते कुठेतरी त्याच्यात उपजत एक लिडरशिप क्वालिटी डेव्हलप होत गेली होती. पार्ल्याला असताना आम्ही पार्ले टिळक विद्यालयावरून पुढे जायचो आणि त्या ठिकाणी व्यायामशाळा भिडे सरांची होती आणि ती मुलं खेळत असायची आणि याचं सगळं लक्ष तिकडे असायचं. आणि मी जेव्हा त्याला व्यायामशाळेत घेऊन गेले तेव्हा तो मॉन्टेसरीमध्ये पण जायला लागला नव्हता. तर सर मला म्हणाले, अहो बाई, ही काही किंडल गार्डन किंवा मुलं सांभाळायची जागा नाही, व्यायामशाळा आहे. तर मला पुरं माहिती आहे, पण त्याची त्या ग्राउंडशी जी दोस्ती जमली ती अगदी शेवटपर्यंत. म्हणजे कमिशन मिळालं, तो कॅप्टन झाला, तरी सुद्धा सुट्टीवर जेव्हा यायचा त्या संध्याकाळच्या वेळेला त्या ग्राउंडवर त्यांनी फुटबॉलची टीम, तो उत्तम फुटबॉल आणि हॉकी दोन्ही गेम अतिशय छान खेळायचा. शाळेच्या विहिरीमध्ये तो पोहायला शिकला. सायकलिंग, तो कॉलेजमध्ये रोज सायकलने जायचा यायचा आणि मला असं वाटतं अख्खा सह्याद्री त्यांनी पालथा घातला होता. सुट्टी मिळाली की सुरुवातीला लोकांबरोबर, मग स्वतंत्रपणे
सो इट वॉज लाईक दॅट. पण मग विनायकजींना लहानपणापासूनच सैन्यात भरती व्हायचं होतं किंवा तसं काहीतरी ठरलेलं? नाही, ठरलं म्हणण्यापेक्षा कसं असतं ना की इनडायरेक्टली आपल्याला ते कळतं. म्हणजे उदाहरणार्थ लहानपणी जर तू कधी आला असताना मी भिंतीला कित्येक वर्ष रंग काढला नव्हता. का बरं? तर भिंतीवर सगळे शिवाजी महाराज, त्यांचे मावळे अशी चित्र काढलेली असायची. नंतर आमच्या आतल्या खोलीत एक मोठं डायनिंग टेबल होतं. त्या डायनिंग टेबलवर तिथे ती मुलं स्वतः स्क्रिप्ट लिहायची, नाटकं करायची. तर ते कुठेतरी असणार. आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांनी शेवटी सांगितलं की 10वी पास झाल्यानंतर बक्षीस काय, तर मुलं काहीतरी फॅन्सी मागतात. तर त्यांनी एअरगन, माझ्याकडे अजून ती आहे, ती एअरगन मागवली ती. आणि NCC मध्ये शाळेमध्ये तो होता. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा तो BCom झाला म्हणजे व्हायचा होता, पण आम्हाला काही चिंता नव्हती रिझल्टची. मग त्या सुट्टीत काय आता, तर आजकाल पालक मुलांना हिल स्टेशनला घेऊन जातात. आम्ही गेलो होतो विवेकानंदांचं जे स्मारक आहे तिकडे. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं, आम्ही सगळी जण ज्या वेळेला तो सूर्यास्त होताना बघत होतो त्यावेळेला हा मात्र विवेकानंदांचे जे ध्यान केंद्र आहे, ध्यान केंद्रात बसून होता. आणि अनेक पुस्तकं त्यांनी तिथून खरेदी केली होती. त्याच्यानंतर मला आश्चर्य वाटतं की तो 20 वर्षाचा मुलगा, आणि मग त्याने मृत्यूनंतरचं आयुष्य काय असतं हे पुस्तक का घेतलं असावं. जे काहीतरी संकेत असतात ते आपल्याला ओळखता येत नाहीत. आणि त्याप्रमाणे मग तो पहिल्या प्रयत्नात CA करत असतानाच सिलेक्ट झाला आणि आर्मीत गेला. पण मग म्हणजे एक आई म्हणून तुमची इच्छा होती की जेव्हा त्यांनी तुम्हाला निर्णय सांगितला की मला आर्मीत जायचंय, त्यावेळेला तुमची रिॲक्शन काय होती किंवा घरच्यांची ओव्हरऑल रिॲक्शन काय होती? खरं सांगू का तुला, मी या बाबतीत माझं नॉलेज 0 होतं. सगळी माहिती विनेने गोळा केली होती. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे सैनिक म्हणून अधिकारी जायचं असतं का सैनिक जायचं असतं, मला काहीच माहिती नव्हतं. म्हणजे मुळात यू मस्ट बी फिजिकली मेंटली फिट फॉर दॅट. आणि तो फिटनेस कसा असा एका दिवसात येत नाही ना. आणि त्याच्यासाठी मग ते भरपूर वाचन म्हणजे भरपूर वाचन करायचं. तो म्हणजे इमॅजिन करू शकणार नाही एवढं प्रचंड वाचन. आणि मी म्हटलं तसं हायकिंग, ट्रेकिंग, पोहणं, सायकलिंग यामुळे फिजिकली. आणि फुटबॉल खेळताना सगळे म्हणायचे अरे हा तर पेले झाला असता बरं का. पण तो नेहमी म्हणायचा की मी डोंट प्ले विथ बॉडी, आय प्ले विथ ब्रेन अँड माइंड. ते सगळं त्याला मदतीला आलं असेल. पण मग जेव्हा आता मागे वळून बघतो तेव्हा काश्मीर खोऱ्यातली तेव्हाची परिस्थिती खूपच भयानक होती. आणि आता 2025 मध्ये ज्या घटना घडतात त्याचं मूळ काय आहे नेमकं? त्यावेळेला जी परिस्थिती होती तीच अजूनही काय आहे आणि त्याचीच आता पार्श्वभूमी आपल्याला भोगावी लागते? मी सांगू का तुला की खरं तर काश्मीरला आत्ता आपण जे बोलतोय ना तेच मला वाटते मुळात 99.99% लोक आम्ही चुकीची बोलतो आहोत. आत्ता जसं सांगितलं गेलं की फक्त पुरुषांना मारलं गेलं, स्त्रियांना सोडलं गेलं, घोडेवाले असे होते. म्हणजे विनेच्या वेळेला तर ते चरारे शरीफ वगैरे हा सगळा प्रकार होता. लोकसभेमध्ये कोणी चर्चा करायला तयार नव्हतं. आणि काही नाहीच आहे असा एक नकारात्मक. पण काश्मीर म्हणजे मला असं वाटतंय, माझ्याकडे मी पुस्तकं मला आर्मीमध्ये सुचवलं गेलं की मॅडम आता अशा प्रकारची पुस्तकं लिहावी. सो लास्ट फ्यू इयर्स आय एम वर्किंग ऑन. आपल्याला नुसतं सांगितलं जातं ना की आमचा खोटा इतिहास, पण खरा इतिहास काय आहे. तर ते करत असताना काश्मीर हा जो भाग आहे ना, जगातली पहिली राणी महाभारत काळातली काश्मीर मधली आहे. अच्छा. त्याच्यानंतर मग दीदा राणी होती, संग्राम राजा होता, ललितादित्य होता. ललितादित्याचं साम्राज्य जगातलं सगळ्यात मोठं साम्राज्य. मला वाटतं ती पुस्तकं आपण नंतर दाखवूया. त्याच्यानंतर दुसरं जर बघायला गेलं, राणी कोटा राणी शेवटची राणी हिंदू, ती शारदा मंदिर नाहीये नुसतं, तर शारदा विद्यापीठ होतं. त्या विद्यापीठाची ती स्टुडंट होती. आणि सगळ्यात महत्वाचं, तिचा नवरा, तिचे वडील त्यांना मारून मुस्लिम तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात, विशेष करून सुफी संत जिकडे तिकडे पसरलेले होते. आणि मग पहिल्यांदा तिच्या वडिलांची हत्या करणारा एक बुद्ध जो आलेला होता त्यांनी तिच्याशी लग्न केलं आणि लोकांना मान्य नव्हतं, मग तो मुस्लिम झाला. तो पहिला काश्मीरचा हे. आणि त्याच्यानंतर मग शहामीर, त्या शहामीरनी त्याची हत्या केली आणि स्वतः गादी बळकावली. आणि शहामीरनी त्या काळातलं बोलते मी, 1325ची गोष्ट आहे अगदी, त्या काळामध्ये काश्मीरमधली 5000 देवळं फाडली आणि लोकांना प्रचंड कत्तल. मीर फॅमिली, खिलजी असू देत, मुघल असू दे, आपण हा सगळा इतिहासच विसरलो. आणि मग असं आपण सांगतो, म्हणजे इव्हन सिंधवर स्वारी केली गेली तेव्हा पण तेच घडलं की पुरुषांना, म्हणजे तरुण पुरुष असतील त्यांना बाटवायचा प्रयत्न करणं
जे यंग असतील आणि म्हातारे असतील त्यांना उभं कापणं, बायका असतील त्यांना पहिल्यांदा रेप करणं, पळवणं, गुलाम बनवणं, आणि मुलं पैदा करायचं मशीन, कारण दे आर बॉर्न विथ मुस्लिम, सो द प्रजा विल बिकम मुस्लिम. म्हणजे मला वाटतं सिंधचा दाहिर राजा हरल्यानंतर तर 3 महिने सलग हाच सगळा सिंधमध्ये प्रकार चालला होता. तर ही पार्श्वभूमी आपल्याला माहिती नाहीये आणि म्हणून म्हणतो पहिल्यांदाच टार्गेट केलं गेलं, मग ते घोडेवाले असे होते का, अमुक होतं का, असं काहीही नाही. काश्मीरी तिथले जे आहेत ते अनबिलीव्ह, त्यांच्यावर कोणी बिलीव्ह करूच नाही असे खोटे फसवे. म्हणजे मला वाटते तेव्हापासून जे गादी चालत आलेली आहे ना ती आजपर्यंत तेच तसंच आहे. मागे ते पत्थर फेकायचे, आता हे झालं, सुरूच आहे. मला वाटतं ह्या सगळ्याची लोकांना जाणीव करून दिली पाहिजे की तुम्ही बातम्या देताना, तुम्ही जेव्हा बरेच वेळा मी बघते अँकर, तर मला कळत नाही की हाऊ टू करेक्ट देम. मी कशी करेक्ट करणार. फार फार तर माझ्या युट्यूबवर मी छोटं मोठं काहीतरी सांगते आणि मला असं वाटतं की हे जेव्हा आपल्याला कळेल ना, त्या काश्मीरची समस्या तात्पुरती आहे का, आणि तुला अगदी खोटं वाटेल, जेव्हा हे सगळं मी बातम्या ऐकत होते तेव्हा खूप यातना होत होत्या की हाऊ टू करेक्ट दिस मीडिया. हा एक भाग होता. दुसरा मला वाटत होतं की आता हा झाला ना हल्ला, आम्हाला मारलं, हे सगळं केलं, ती लोक रडतायत, घोड्यावाल्यांनी मदत केली. आता आपल्या लक्षात काय येतं की घोड्यावाले मदत नाही केलं, त्यांच्यापैकीच होते. तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला कधी लहानपणापासून शिकवलंच गेलं नाहीये. जसं कसाबच्या वेळची घटना होती की व्हिटीवर आजूबाजूला इतकी माणसं होती ना, शेकडो, का नाही त्यांना घेराव केला, का नाही त्यांना पकडलं. तसंच ह्या एवढ्या बायका होत्या ना, वर रडत का राहिलात तुम्ही, का नाही कोणी जाऊन त्याचे एखाद्याचे काही करू शकला असतात ना, काही करू शकला असतात, काही सुचलंच नाही तुम्हाला, कारण वी आर नेव्हर ट्रेन्ड फॉर दॅट. सहन करणं एवढंच फक्त माहितीये. आणि तो सगळा जो फॉल्ट आहे तो तर मला वाटते शाळांना दोष सगळी देतात असं नाहीये. शाळा, कॉलेज, गव्हर्नमेंट, मीडिया, ईच अँड एव्हरीबडी इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. की खरा इतिहास आणि खरं सत्य लोकांसमोर आणलं गेलं पाहिजे. आणि त्यामुळेच कुठेतरी काश्मीरचा प्रश्न किंवा काश्मीर बद्दल इतकं कन्फ्युजन आहे आणि तो न सुटणारा प्रश्न म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. ते तर आहेच, पण म्हणजे मुद्दामून तो गुंतागुंतीचा केला. हा, मुद्दामून केलाय जास्ती. कारण मला वाटते काश्मीरचं नंतर जेव्हा गुलाब सिंग हे म्हणजे तिथला डोगरा राजा झाले, तेव्हा त्यांचे जे जोरावर सिंग होते, जोरावर म्हणजे झेड आहे उच्चार कथा, त्यांनी पूर्ण अफगाणपासून तिबेट पर्यंत म्हणून तो काश्मीर आपल्या ताब्यात आला. 47 वॉर कोणाला माहितीये का? तर मला असं वाटतं की कोणाला नसेल. मी जेव्हा व्याख्यानांना जाते तेव्हा हाच प्रश्न विचारते, अरे मला जास्ती नको, फक्त 5 परमवीर चक्र विजेत्यांची नावं सांगा, नाही सांगतायत. तसं वॉर्स किती, तर 47चा वॉर आपण विसरलोच गेलोय. तर 47चा वॉर वॉज अ ब्लंडर. म्हणजे का, म्हणजे हे जेव्हा सगळं घडत होतं, बारामुल्ला, अवंतीपुरा, नंतर काय सांगू तुला मी, मिरपूर, त्या ठिकाणी हत्याकांड जोहार झालेले आहेत, आम्हाला माहितीच नाही. जेव्हा आपली फौज, म्हणजे तुला इतकं सांगता येणार नाही डिटेलमध्ये, पण त्याच्यावर मी असंख्य पुस्तकं विकत घेतलेली आहेत माझ्या घरी, त्याच्या साह्याने मी बोलतेय, स्लेंडर द थ्रेड वगैरे वगैरे. आपल्या जाणून बुजून इकडे न जाता तिकडे जा अशा आज्ञा दिल्या गेल्या, भरपूर काय काय झालं. आणि दॅट वॉज द नॉट अ मिस्टेक, इट वॉज अ पर्पजफुली डन थिंग, असं मला वाटतं. आणि काश्मीर प्रश्न धुमसट ठेवणं पाकिस्तानला नाही, आपल्याला पण ते सोयीचं होतं. गांधी आणि नेहरू वेर द रेडी पाकिस्तानला आपल्याकडे त्याला घ्यायला. आता जे POK वाले म्हणतात त्याची कथा कोणाला माहितीये की नाही मला माहिती नाही. जेव्हा ती इंडियन आर्मी होती आपली, स्वातंत्र्यानंतर सांगितलं गेलं की ज्यांना पाकिस्तानात जायचं त्यांनी पाकिस्तानात, इंडियात राहायचं त्यांनी इंडियात राहा. त्यावेळेला बरेचसे काश्मीरच्या फौजेमधले लोक पाकिस्तानामध्ये गेले. तिथला जो एक कर्नल वगैरे जो कोण असेल तो प्रथम तिकडे गेला, तिथे त्यांनी जाऊन हत्यारं मागितली, आपल्या लोकांना वाटली, असं ते POK तयार झालं. आणि आता जे POKचे लोक म्हणतात की आम्हाला भारतात यायचं, मी म्हणते बिलकुल नाही, POK भूमी आम्हाला द्या, माणसं आम्हाला नकोत. गिलगिट बाल्टिस्तानची तर गोष्ट तुला माहितीये की नाही मला माहिती नाही, गिलगिट बाल्टिस्तान पण कसं घरातून हकलवलं, आपल्या हातातून घालवलं. तर जेव्हा ते हरिसिंग त्यांचे कोणचे प्रधान वगैरे होते ते गेले, त्यांना ब्रिटिशांना करारावर दिलेली जमीन होती ती परत जेव्हा घ्यायची होती तेव्हा एकही गोळी चालली नाही, एकही हत्या झाली नाही. फक्त तिथला जो तिरंगा झेंडा, डोगरांचा काही कोण झेंडा असतो तो काढला गेला, पाकिस्तानचा झेंडा लावला गेला, गिलगिट बाल्टिस्तान एवढा मोठा प्रांत आमच्यातून सटकला. सो खूप ब्लंडर, स्कार्दू सारखा प्रांत सुद्धा हो तो असाच गेला, स्कार्दूचा असाच गेला. आणि हे सगळं मला नाही वाटत आहे की
खूप वाईट वाटतं की असं आपण का वागलो. म्हणजे गद्दार कोणाला म्हणायचं, तर आपल्याच देशाशी असे वागणारे तर कोणी का असोनात. सॉरी मी जरा जास्ती तुला. अगदी काही हरकत नाही. मला पुन्हा एकदा थोडंसं विषयावरती थोडंसं यायचंय. एखादी अशी गोष्ट आहे का विनायक संदर्भातली की जी आम्हाला माहित नाहीये, गाजावाजाच्या प्रेक्षकांना माहित नाही, पण गाजावाजाच्या प्रेक्षकांना नक्की ती ऐकायला आवडेल? म्हणजे कशाच्या संदर्भात तुला वाटतंय? कोणती तुमची पर्सनल असेल किंवा दोघांची, आई आणि मुलाच्या नात्यातली असेल, एखादी अशी गोष्ट आहे? भरपूरच गोष्टी आहेत, तशा काही हे नाही. पण मी अगदी आगळी वेगळी गोष्ट सांगते मी तुला. खरोखरीच माणूस गेला तर आत्मा रेंगाळतो का? तर ज्या क्षणाला हे सगळं घडत होतं काश्मीरला, त्या क्षणाला मला जाग आली होती. हा एक भाग. त्याच्यानंतर कित्येक दिवस एक खास असा, मुलं जेव्हा खूप खेळतात घामाचा वास येतो ना, तसा वास मी अनुभवायची. आमच्या घरामध्ये अशा 2 हातवाल्या खुर्च्या आहेत आणि कोणीतरी मला खूपच लागेल असं बोललं की तू तुझ्या मुलाला मारलंस. आम्ही लेखामध्ये वाचलं होतं. आणि त्यावेळेला मला असं म्हणजे वाईट नव्हतं वाटत, असं वाटत का अशी लोक बोलतात. म्हणजे मला खरं तर मी विचारमध्ये थांबले होते आणि त्यावेळेला त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये तो त्या हातावर बसलाय, माझ्या याच्या भोवती त्याने हात टाकलाय आणि तो म्हणतो आई तू काही वेडी आहेस का, लोक काही बोलतात. तर अशा असंख्य गोष्टी सांगता येऊ शकतील. अजूनही कित्येक वेळेला मला भास होतो की ही इज देअर, तो तिथे सीमेवर कुठतरी आहे, काहीतरी आहे. आता ते भास असतात. आमच्या घरात विनयच्या फोटोकडे तू बघितल्यानंतर तुला काय वाटलं मला माहिती नाही, पण मला तो दरवेळेला वाटतं की नाही आता तो 26 वर्षाचा नाही दिसत आहे. ही इज ग्रोईंग अकॉर्डिंग टू हिज एज. कारण आता जर तो असता तर 95+ इतकी वर्ष, तसा तो आहे असं मला वाटतं. ते माझ्या मनाचे खेळ असतील, पण इट इज लाईक दॅट. शेवटचा संवाद किंवा शेवटचं बोलणं आहे असं कधी झालेलं आठवतं की आता हे शेवटचं आहे, आपल्याला माहित पण नव्हतं की असं होईल त्याच्यानंतर? नाही, आपला ना खूप म्हणजे मलाही नंतर खूप कळलं हे. आणि मग त्यातनं एखादी गोष्ट स्ट्राईक झाली का की अरे हा संदेश द्यायचा होता किंवा काहीतरी लिंक लागली बाबा त्याची? भरपूर. म्हणजे त्याच्यानंतर मला वाटते माझं पहिलं पुस्तक जे होतं, म्हणजे मी कॉलम्स लिहित होते, अमुक लिहित होते, हे सगळं ठीक होतं. मराठी हा माझी भाषा शिकवायचा विषय नव्हता. आय वॉज टीचिंग अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र शिकवत होते. पण जेव्हा मी अनेकांना भेटले, म्हणजे मुंबईत किती मराठी असेल हा माझा दुसरा प्रश्न असतो. दुसरी गोष्ट म्हणजे मलाही हे खूप नंतर कळलं की त्यांच्या ह्याच्यामध्ये एक लास्ट लेटर नावाचा प्रकार असतो. आता तर एक कारगिलच्या युद्धानंतर 2 बहिणी आहेत मेहता नावाच्या, मेहता आय मे बी रॉंग, पण त्यांच्यामुळे मी कारगिलचं पुस्तक लिहायला घेतलं बरं का. ते म्हणायचे की कारगिल सुरू झालं की आम्ही नेहमी म्हणतो की अरे आमच्या वडिलांचं कोणीतरी नाव घेईल, कोणीच घेत नाही. ही वॉज अ आर्टिलरी पर्सन आणि ही डाईड इन दॅट कारगिल. फर्स्ट दिवसापासून ते तिथे गेले होते आणि मध्ये ते गेले. तर त्यांनी ही सगळी लास्ट लेटर गोळा केली, जे कोणी होते सगळे, म्हणजे अगदी कोंगरू असतील, आणखीन कोणी असतील, अननोन नावं, आपल्याला फक्त 1-2च नावं माहिती आहेत, त्या सगळ्यांच्या घरी जाऊन हे लास्ट लेटर. व्हॉट इज लास्ट लेटर? म्हणजे गाजावाजाच्या प्रेक्षकांना तेच जाणून गेलं की लास्ट लेटर म्हणजे शेवटचं पत्र. एवढं लिटरल ट्रान्सलेशन आम्हाला कळतंय, पण सैनिकी भाषेमध्ये म्हणजे किती महत्व आहे त्याला. एखाद्या मिशनवर तुम्ही जाता आहात आणि यू आर नॉट शुअर अबाउट युअर रिटर्न. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ एका सैनिकांनी असं लिहिलं होतं की मी गेल्यानंतर पत्र जेव्हा माझ्या हातात पडेल तेव्हा कदाचित मी तुम्हाला आकाशात ताऱ्याच्या रूपाने बघत असेल. इनडायरेक्ट मेसेज होता ना. अशी अनेक पत्र तुला त्या पुस्तकात वाचायला मिळतील. आता सगळ्यांचा उल्लेख करणं शक्य नाही. इट इज कॉल्ड एज अ लास्ट लेटर. आता गंमत अशी असते की काही वेळेला ते लास्ट लेटर पोचतं का सगळ्यांच्या घरी? नाही. मग जेव्हा असं काही घडतं, ते पत्र लिहून घेतलं जातं, असं काही घडतं तेव्हा ते लास्ट लेटर पाठवलं जातं. सो इट इज नॉट अ नोन थिंग. म्हणजे माझा मुलगा सुरक्षित आला, माझ्याकडे काही यायची गरज नाही, पण माझ्या मुलाला जर ते शहादत झाली असेल तर लास्ट लेटर विल अराइव्ह इन माय हाऊस. आणि काय सांगू, म्हणजे अजूनही लास्ट लेटर आम्हाला येतं. लास्ट लेटर नाही, सॉरी, फॅमिली लेटर. म्हणजे तो जो 31 मीडियम मध्ये असेल त्याचा रेझिंग डे असतो, त्या दिवशी आमच्यापैकी 31 मध्ये प्रत्येकाला एक पत्र जातं की या वर्षात काय काय घडलं. हेही लोकांना बरेच वेळेला माहिती नसतं. तिसरी गोष्ट अशी आहे की इतक्या वर्षानंतर खरोखरी रिलेशन ही लोक ठेवतात का? ठेवतात. कशी ठेवतात? म्हणजे
अजूनही विनयचे बॅचमेट. मध्ये अगदी साधं उदाहरण तुला मी सांगते. मध्ये मी लेह लडाखला चालले होते आणि मग मी एक श्रीराम आहे त्याला मी विचारलं, अरे आपके बैच का कोई उधर लेह लडाख में है क्या, ऐसे ऐसे मैं जा रही हूँ. तर माझ्याकडे अख्खीची अख्खी लिस्ट आली. मम्मी जी इधर जाएंगे तो ये है, इधर जाएंगे तो ये है, इधर. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांना फक्त आपण चित्रपटातला हिरो म्हणून ओळखत होतो ते खरोखरीचे हिरो होते वायके जोशी. त्यांच्या घरी फायर अँड फ्युरी, तिथे मला जाता आलं, त्यांच्याशी भेटता आलं, माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशन करता आलं. आणि त्या ठिकाणी आमची गाडी अलाउड नव्हती, आर्मीची गाडी मला न्यायला आली. आणखीन एक तुला वेगळेपणा काय आहे सांगते आर्मीचा, की जो इतरांना माहिती नाहीये. पहिल्यांदा कित्येक वर्ष कलिनेशी माझा खूप संबंध नव्हता. तिथे एअर डिफेन्स युनिट आपलं आहे. एका पुस्तकाच्या निमित्ताने मी जेव्हा तिथे गेले तर तिथून मला मग एक दिवस फोन आला की दिवाली आ रही है, अब क्या कर रही है. मैं बोली नहीं नहीं, दिवाली के दिन मैं कहाँ नहीं जाती हूँ, बस घर में ही अकेली रहती हूँ बस. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हापासून आज तागायत दरवर्षी दिवाळीच्या वेळेला मला फोन येतो, गाडी येते, त्यांचा मेळा लागतो, त्या मेळ्यामध्ये मला सहभागी करून घेतलं जातं. मला असं वाटतं की आय एम व्हेरी लकी की अशा प्रकारची दिवाळी फौजींच्या सकट, त्यांची फॅमिली आणि बरेचसे स्टॉल्स तिथले फौजींनीच लावलेले असतात. खूप धमाल असते. आणि मला हेतू एवढाच की मला एकटं वाटू नये. तर अशा खूप टची आठवणी आहेत. आणि म्हणून मी कधीच म्हणत नाही की विनय नाही आहे. मी म्हणते नाही, विनय आहे या आठवणींमध्ये. या आठवणीमध्ये नाही, माणसामध्ये पण आहे. कारण अगदी साधी गोष्ट असते काही वेळेला की मला ती मदत येतेच कुठून ना कुठून, ती कुठे येते, हीच देअर. बॅटरी कॅज्युलिटीचा पण तुम्ही एकदा उल्लेख केला होता एका मुलाखतीमध्ये. कसल्या? विनायक यांच्या मृत्यूपत्रांमध्ये किंवा त्या संदर्भातला बॅटरी कॅज्युलिटी असं त्याची बॅटल कॅज्युलिटी. हा, नेमकं काय होतं? बॅटल म्हणजे खरोखरी चकमकीत जो मेला. खरं कसं असतं की तुम्हाला मिळणारे पक्स आफ्टर डेथ किंवा तुमचं पेन्शन ते व्हेरी होतं. बॅटल याचा अर्थ समोरासमोर किंवा कसंही चकमकीत युद्धजन्य परिस्थितीमध्ये जो गेला ती बॅटल कॅज्युलिटी. ओके. काही जण अपघातात जातात, काही जण नॅचरल डेथ असते. तर असं सगळं खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण नको बोलूया. कारण आम्ही कोणीच माझ्या सकट किती पैसे मिळतील याच्याकडे कधी बघत नाही. मध्ये एक पोस्ट फिरत होती की सच आहे क्या आंटी, क्या पोस्ट होती ती. तर मुंबईमध्ये जेव्हा विनय गेला त्याच्या आसपास जेव्हा दंगे झाले होते, दंग्यात मारल्या गेलेल्यांना 5 लाख दिले होते आणि आम्हाला 3 लाख दिले होते. म्हटलं सच आहे, फिर भी उसके लिए मेरा कुछ कहना नहीं है. आता मात्र मला परत एकदा वाटलं की अरे त्या आतंकवाद्यांनी मारलेल्या लोकांना 50 लाख रुपये. आणि आत्ता नाशिकला मला वीरनारी भेटल्या. त्या वीरनारीपैकी फक्त एकीला 4 लाख मिळाले. दुसऱ्या तिघींना एकाने गुजरातमध्ये गेला, गुजरात गव्हर्नमेंटने दिले. एकीला नॉर्थ ईस्ट मधून त्यांनी 3 लाख 4 लाख आणि चौथीला काहीच मिळालं नाही अजूनही, कारण इट वॉज अपघात होता असं म्हटलं जातं. तर हे सगळं बघितलं की असं खूप वाईट वाटतं. म्हणजे टुरिस्ट म्हणून गेले त्यांना 50 लाख आणि जिचा नवरा जिने गमावला. आणि दुसरी एक वैशिष्ट्य असं आहे की आमची वीरनारी कधीही कोणासमोर हात पसरायला जाणार नाही. आपण कधी हे किस्से नाही ऐकत, आमच्यात आम्ही बोलतो. आणि मुळात हेच किस्से खरं तर गाजावाजाच्या प्रेक्षकांनाही ऐकायला गाजावाजाच नाव आहे ना. अगदी अगदी. येस, म्हणूनच त्याच्यावर मी एक छोटीशी मला वाटते 1.5 मिनिटाची इंस्टाग्रामवर हे पण टाकली आहे. बघा ज्यांना मिळणार, अनुराधा गोरे 15 असं ते इन्स्टाचं नाव आहे. बघा मिळाली तर बघायला नक्की. आणि त्यांचे फोटो सकट टाकले. हाच प्रश्न आहे की फोटो सकट टाकली त्यांचे. म्हणजे कोणीतरी देशाला आपला मुलगा समर्पित करतं, कोणीतरी नवरा समर्पित करतं, त्यानंतर त्या कुटुंबांचं काय होतं? मला असं वाटतं की माझ्या घरी आला असं तुला एक पुस्तक दाखवेन मी. रहाळकर मॅडम जेव्हा महिला आयोगाच्या प्रमुख होत्या तेव्हा अनेक प्रोजेक्ट्स करून त्यांनी घेतले होते. मला त्यांनी एक प्रोजेक्ट करायला सांगितलं होतं, कारण आय एम टच विथ n नंबर ऑफ अशा सगळ्या परिवार. आमचा एक मीच स्थापन केलेला नाहीये, पण असे ग्रुप्स आहेत की ज्याच्यामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी आणि गुजरात टू राजस्थान आणि इकडे नॉर्थ ईस्ट अशा सगळ्या फॅमिलीज आम्ही त्याचे मेंबर्स आहोत व्हॉट्सअपचे. तर त्यांनी मला एक विषय दिला होता की प्रॉब्लेम्स अँड सोल्युशन्स टू वीरनारीज, वीरमाता अँड पिता. त्यासाठी मी रिगरस म्हणजे सैनिक कल्याण केंद्राने मला प्लॅन करून दिला होता दरबार भरवणं. याचा अर्थ यू हॅव टू कलेक्ट द लेडीज लाईक दिस आणि मग त्यांना काही माहिती सांगणं. अशी मी सातारा, पुणे, कोल्हापूर,
त्याचप्रमाणे उत्तराखंडला गेले, जम्मूला गेले आणि असंख्य फॅमिलीजना भेटले. दे आर हॅव्हिंग न्यूमरस प्रॉब्लेम. सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का, आपल्याला लढाईच्या वेळेला वीर हवे असतात, पण लढाईनंतर त्या वीराला, त्याच्या फॅमिलीला खरोखरीच सगळीकडे सारखा रिस्पेक्ट मिळतो का? आणि आत्ता इथे सांगावं की नाही गाजावाजामध्ये मला माहिती नाही, पण गाजावाजामध्ये मला बोलायचंच असलं तर सध्या मी स्वतः हा प्रॉब्लेम फेस करते. 2020 पासून डेप्युटी रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. हा किस्सा खूप वेगळा आहे, मला वाटते न सांगितलेला बरा. नाही, उलट मी म्हणून की तुम्हाला गाजावाजाच्या मंचावरनं हा प्रश्न मांडा तुम्ही, नक्की त्यावरती काहीतरी सोल्युशन निघेल किंवा तुमचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल असं वाटतंय मला. कारण मी तर म्हणते माझा प्रश्न नको, पण हा प्रश्न लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये उठलाच पाहिजे की अरे एक वीर माता तुमच्याकडे रिझनेबल विथ प्रूफ मागणी करते आहे आणि तुम्ही टोलवाटोल करताय. 20 पासून आजपर्यंत सेम आन्सर. सो इट इज फ्रस्ट्रेटिंग. म्हणजे कधी नव्हे ते, म्हणजे तुला खोटं वाटेल, काल रात्रभर मी जागी होते जेव्हा मी उत्तर ऐकलं डेप्युटी रजिस्ट्रारचं, तर म्हटलं अरे व्हॉट इज दिस. सो इट इज अ रियालिटी. हा माझाच प्रश्न आहे असं नाही, अनेक स्त्रियांना, अनेक पालकांना युद्धामध्ये काही वेळेला अशा केसेस खूप कमी आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा रिपोर्ट करत होते तयार, तेव्हा फक्त 4च केसेस अशा होत्या की ते परागंदा होतात, त्यांचा काही थांगपत्ताच लागत नाही. मग ते मारले गेलेले असतात की घसरून पडलेले असतात की पाकिस्तानची बॉर्डर क्रॉस करून गेलेले असतात, ते माहिती नाही. पण या परागंदा फॅमिलीला डिक्लेअर जोपर्यंत तुम्ही डेड करत नाही तोवर पेन्शन मिळत नाही ना. मग 7 वर्ष मिनिमम वाट बघायची की तो परत येईल का, आणि 99 100% तो परत येतच नाही. मग 7 वर्षात ती फॅमिली कशी जगते, मिनिमम काहीतरी देत असतील, नाही असं नाही. आणि त्या फॅमिली, जे मी मध्ये हा जेव्हा मी बोलले, परळीच्या एक बाई होत्या, म्हणाली मॅडम आता प्रश्न विचारून काय फायदा, आता माझी मुलं मोठी झाली, कामाला लागली. दुसऱ्या एक बाई आहेत, त्या झोपडपट्टीमध्ये राहतात गोरेगावच्या, हर हजबंड इज ऑल्सो लाईक दिस मिसिंग. त्या म्हणाल्या मी काय करणार मॅडम, माझ्या मुलांना मला म्युन्सिपालिटीच्या शाळेतच घालावं लागलं, पैसेच नव्हते माझ्याकडे. तर हे असे अनेक अँगल्स आहेत ना. तो रिपोर्ट मी दिला, मला वाटते मी फडणवीसांना त्यांच्या घरी जाऊन दिला, त्यांच्या वर्षा बंगल्यावर. आणि नरेंद्र मोदींची फिल्म एक आली होती त्यांच्या बालपणावरची, तेव्हा आय वॉज इन्व्हायटेड ओव्हर देअर. आणि तिथे मला तर काय मोदीजी भेटले नाहीत, मोदीजींना मी भेटले 14 मध्ये, जेव्हा ते पंतप्रधान झालेले नव्हते तेव्हा. पण मला मनापासून वाटतं ते माझ्यापेक्षा थोडे वयाने लहान आहेत. असं वाटतं की नाही, हा लहान भाऊ कसा असावा, याच्या पाठीवर एक ते आणि योगीजी, असं वाटतं की नाही भारताचं भविष्य हे आहे तोवर ठीक आहे, पुढे काय असेल आय डोंट नो. पण मोदीजींना मला खरंच एकदा पाठीवर जाऊन थाप द्यायची आहे की खूप छान तुम्ही करता आहात. पण मनात अशी भीतीही वाटते की मोदींच्या नंतर, आता हा प्रश्न मला तसा अनेकांना पडला असेल, पण आत्ता जे तुला म्हणत होते परत मी मूळ पदावर येते, तेव्हा असे अनेक किस्से, अशा काही फॅमिलीज आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये जवळ 39 की ते सुट्टीवर आले आणि मेले का मारले गेले. म्हणजे सेम थिंग की ते परत जायला निघालेले आहेत, कुठेतरी उभे आहेत, एखादा ट्रक येतो, एखादी 4 व्हीलर येते, 2 व्हीलर येते, धक्का देते, निघून जाते, तिचा ट्रेस लागत नाही. बरं तो घरी येऊन गेलेला आहे, म्हणजे त्याची ऍक्सिडेंटल पण डेथ नाही, धड तो शहीद नाही, त्याच्या फॅमिलीचं काय. आणि मग कित्येक वेळेला त्यांच्या बायका पेन्शन घेऊन निघून जातात. मध्ये एक खूप केस गाजत होती, एकच नाही, असं असंख्य ठिकाणी होतं. प्रश्न अनुत्तरित आहे. पण मग या सगळ्या मातांनी, आता तुम्ही इतकं रिसर्च केलात, संशोधन केलं, बऱ्याच ठिकाणी फिरलात, यातून तुम्ही काय शिकलात, म्हणजे टेक अवे काय होता तुमचा, की जेव्हा तुम्ही अनुभवलं की प्रत्येकीकडे काही ना काहीतरी आहे. मला एकच म्हटलं की भारतीय समाज, आम्ही म्हणजे एक असं म्हटलं जातं की सगळ्यात दारिद्र्य कसलं वाईट, तर ज्ञानाचं, बुद्धिमत्तेचं विचार न करणं, ही जी कपॅसिटी असते ती जेव्हा देशातले नागरिक लॉस्ट, दॅट इज द पुअरेस्ट नेशन. आणि आपल्या भारतामध्ये तेच झालेलं आहे. पैसा आहे, आमची शेअर मार्केट एकदम वर जात आहे, भरपूर गोष्टी आपण खरेदी करतोय, मॉल निघतायत, हे निघताय, पण आम्ही खरोखरीच असा विचार करायला शिकलो का, आणि लोकांना सज्ञानी बनवलं का, एक देश म्हणून घडवलं का नागरिकांना, मुलांना. उत्तर आहे नाही. आणि हे मला पदोपदी जाणवतं. पण म्हणजे किंवा आत्ता पहलगाम झाल्यानंतर आपण काय विचारलं, तुम्हाला कसं वाटतंय, क्रिकेटियर, हा नट, तो नट, का बरं, कोण आहेत ते, सेलिब्रिटी म्हणजे कोण,
ज्यांनी तुमच्या देशासाठी सॅक्रिफाईस केला तो सेलिब्रिटी आहे. अर्थात. आणि हे कळायला हवं खरं तर प्रत्येक भारतीयाला की मूळ सेलिब्रिटी किंवा असा एक अलिखित आणि निश्चित नियम आहे. मला वाटतंय मनमोहन सिंगच्या काळामध्ये ज्या काही वीरनारी जाऊन त्यांना भेटल्या असतील, काय झालं असेल मला नक्की माहिती नाही, पण एक चार्टर बनवलंय. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की जेव्हा एक्स सर्व्हिसमन किंवा एखादी वीर परिवारातली स्त्री तिथे जाते तेव्हा तिला म्हणजे तिकिटाची रांग असू दे, बँकेतलं काम असू दे, किंवा आता मगाशी म्हटलं तसं मला सांगावं लागतं त्या डेप्युटी ऑफिसमध्ये तुम्ही बाजूला हटा, माझा पहिला नंबर आहे, असं का सांगावं लागतं? खरंच असं नाही. आम्ही एअरपोर्टला गेल्यानंतर सुद्धा आम्हाला एक कार्ड दिलेलं असतं प्रत्येकाला. एवढंच नव्हे तर मला वाटते विनयच्या वेळा मला मिळालेलं पहिली बॅच की युद्ध तर नाहीये पण युद्धाची परिस्थिती आहे, आम्हाला एक बॅज ऑफ सॅक्रिफाईस दिलेला आहे. खरंच मी आज लावायला हवा होता. तो बॅज ऑफ सॅक्रिफाईसवर लिहिलेलं असतं फॉर युअर टुमॉरो वी गेव अवर टुडे. तर आम्हाला प्रेफरन्सनी द्यायची असते ट्रीटमेंट, पण लोकांना हे माहितीच नसेल तर. आणि असं काही आपण तो डंका वाजवणार आहोत का की आमच्या कपाळावर लिहिलंय का ही वीरमाता आहे, वीर पत्नी आहे, वीर नाही ना. पण लोकांना माहिती असेल तर होतं. म्हणजे मला बँकामध्ये किंवा इतर सगळ्या ठिकाणी खूप चांगला अनुभव आला. मी म्हटलं ना की डेप्युटी रजिस्ट्रार ऑफिस दॅट इज ओनली एक्सेप्शन इन माय लाईफ. पण बाकी जिकडे तिकडे मी जेव्हा जाते, म्हणजे एकदा मी चालले होते डेहराडूनला, तर त्या ठिकाणी माझी सोय त्याचे बॅचमेट्स जे होते 25 वर्षांनी जमायचं असं त्यांचा एक संकेत आहे, त्यांनी केली होती. त्यामुळे त्या एअरवेजला कळलं होतं की मी कोण आहे काय आहे. तर मी जेव्हा तिथे गेले तर ते म्हणाले तुमच्या काही आहे का मोबाईलवर वगैरे असं म्हटलं. तर मी म्हटलं अनुराधा गोरे म्हटलं मॅडम तुम्ही इकडे चला इकडे चला. मग ती लाईन बिन काही नाही, मला ते पुढे निघून गेले. मला आश्चर्यच वाटलं की फोटोग्राफर तिथे तयार होते आणि ते माझं सगळं शूट करत होते. मला शाल दिली गेली, हार घातला गेला आणि विमानात मी गेल्यानंतर अनाऊन्स केलं गेलं की टुडे वी हॅव द स्पेशल गेस्ट, नॉट गेस्ट, ट्रॅव्हलर विथ अस अँड शी इज वीरमाता. आणि मग मला स्टँडिंग ओवेशन सगळ्या त्या विमानातल्या प्रवासाने दिलं. मला असं वाटतं की हे जे सगळे क्षण आहेत ना, म्हणजे आपण ते ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार त्याचा अर्थ खूप वेगळा आहे, पण हे जे सगळे आनंदाचे क्षण असतात ना, हा अनुभव फक्त वीरमातेलाच येईल ना, इतरांना नाही येणार आहे ना हा अनुभव. किंवा मला वाटते मी जम्मूवरून एकदा परतत होते आणि ही भली मोठी लाईन लागलेली. तर म्हटलं बापरे, माझ्याबरोबर विकास मनाहास होते जम्मूचे, त्यांचं माझं खूप क्लोज, आणखीनही बऱ्याच लोकांचं क्लोज रिलेशन आहे. तर ते म्हणाले, मैं बोली अरे विकास ये लाईन तब तक जाएगी तो मेरा फ्लाईट उड जाएगा. तर अक्षरशः मी ते कार्ड हातात घेतलं, वी रश टुवर्ड्स, कारण तिथल्या लोकांना थोडीफार कल्पना असणार. हेच वेगळे पण गाजावाजा प्रत्येक वेळेला वेगळ्या विषयांमधनं खरं तर तुमच्यापर्यंत घेऊन येत असतं. आणखी एक प्रश्न आहे की ह्या सगळ्या घटना आता आपण ऐकल्या, यातनं तुमच्या जगण्याला एक वेगळा अर्थ मिळालाय, वेगळी दिशाच बदलली. हो. ती नेमकी कशी? म्हणजे असं झालं त्याचं, ज्या दिवशी ज्या क्षणी विनय गेला, तर त्याच्या अगोदर जेव्हा तो इथे मुंबईत आला होता तेव्हा त्याला कल्पना होती, मी म्हटलं ना लास्ट लेटर वगैरे हा सगळा प्रकार, किंवा त्यांना माहिती असतं त्या मिशनवर जायचं असतं. त्याच्या अगोदर सगळी जण रजा घेऊन, म्हणजे सगळी जण, तो कीर्तीचक्र विजेता सुब्रमण्यम असू दे, मांजर किंवा आणखीन कोणी असू दे, सगळ्यांच्या सेम सेम सेम. तर तेव्हा तो मला म्हणाला होता की आई मला ना खूप असं वाटतं, किंवा एक स्वप्नातही मला येऊन त्यांनी हेच सांगितलं होतं की मला जिवंतपणी जर लाहोरपर्यंत पोचता आलं तर वेल अँड गुड, असं नाही झालं आणि मला कुठतरी पदक मिळालं पाहिजे, पण नाही मिळालं समजा, तर तू ते घ्यायला जा. आणि ते माझ्या डोक्यात फिक्स होतं. दुसरंही त्यांनी मला बजावलं होतं की काही झालं तरी तू रडायचं नाहीयेस, कारण तू कॅप्टनची आई आहेस. आणि जेव्हा त्याची बॉडी समोर ठेवलेली होती तेव्हा मी त्याला वचन दिलं की मी तुला मरेपर्यंत जिवंत ठेवीन. आणि मला असं वाटतं की पार्लेकर असतील, ठाणेकर असतील, पण ठाण्यामध्ये मी पहिलं पब्लिक स्पीच दिलं आणि एकूणच लोकांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे एकही इंडस्ट्रियल हाऊस असं नसेल की जिथे मी गेलेली नाही. एक दिवस असंच एक संमेलन होतं आणि मी तिथे गेले होते आणि मी अशाच मुंबईतल्या मार्टियर्सच्या नावच लोकांनी ऐकलेलं होती ना. त्या दिवशी झालं, नारे दिले, भारत माता अमर रहे, व्यथन बलिदान, पुढे काय. तर ते म्हणाले मॅडम काहीतरी वेगळं तुम्ही छान बोलताय. तर म्हटलं हो, पण म्हणे तुमच्या जाण्यानंतर हे सगळं, म्हटलं तिथून माझा मग पुस्तकाचा प्रवास सुरू झाला. अरे वा, तो आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. हो, त्याच्यासाठी वेगळा तुला एपिसोड करावा लागेल. अगदी. आणि पहिला भाग आता आपण 36 पुस्तकं आणि अजून माझा 3 पुस्तकांवर काम सुरू आहे. नक्कीच, आणि नक्की आवडेल तो सगळा प्रवास ऐकायचा आपल्याला. आपण आतापर्यंत
एका वीर मातेनं आपला पुत्र देशाला समर्पित केला, ते सॅक्रिफाईस, तो त्याग आपण प्रत्येकानं अनुभवला. त्यामुळे प्रत्येक भारतीयाचं आणि समाजाचंही हे कर्तव्य आहे की जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती देशावर येते तेव्हा आपण एक नागरिक म्हणून काय करायला हवं, आपलं काय कर्तव्य आहे हे समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचंय तो वीरमाता अनुराधाजी यांचा पुढचा पुस्तकांचा प्रवास. त्यांनी इतकं विपुल लेखन केलेलं आहे, त्या संदर्भात जाणून घ्यायचंय. पुढच्या भागात भेटूयात. जय हिंद. व्हिडिओ आवडला असेल तर गाजाबाजाला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.